गुढीपाडवा स्पेशल फ्लावर मटार रस्सा भाजी बनवतोय आपण. गुढीपाडवा म्हटलं की सगळ्यांच्या घरात बटाट्याची भाजी आणि पुरी हा बेत तर ठरलेला असतो. तर हा बेत जरा वेगळा करूया. पुरीसोबतच आपण करणार आहोत मटार फ्लावरची भाजी, जी अतिशय क्रीमी आणि चविष्ट अशी आहे. तर चला पटकन आपल्या किचनकडे जाऊया आणि ही रस्सा भाजी बनवायला सुरुवात करूया. चला, आता आपल्याला फ्लावर मटारची रस्सा भाजी बनवायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला फ्लावर तर घ्यावाच लागेल. तर एक अख्खा गड्डा मी फ्लावरचा घेतलेला आहे आणि त्याची अशा पद्धतीने आपल्याला फुलं काढून घ्यायची. फ्लावर अजिबात आपल्याला चिरून नाही घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याला फुलं वेगळी करून घ्यायची. तुम्हाला आवडतील त्या आकाराची, कमी जास्त, मोठी बारीक, जशी आवडतील तशी तुम्ही ही फुलं करून घ्या, म्हणजे सेपरेट करून घ्या. चला, आता आपण फ्लावरला स्वच्छ करण्याचं काम करूया. तर त्याच्यासाठी फ्लावर एका भांड्यात घ्यायचा, त्यामध्ये मीठ टाकायचं आणि हळद टाकायचं, जेणेकरून मीठ हळदीच्या पाण्यामध्ये ह्या फ्लावरला कमीत कमी आपल्याला 15 मिनटं तरी भिजत ठेवायचं आहे, जेणेकरून फ्लावरमध्ये एखादा किडा वगैरे असेल तो सुद्धा वरती येईल आणि आपल्याला स्वच्छ असा फ्लावर मिळेल. याला आपण 15 मिनटासाठी बाजूला ठेवूया. इथे मी 1.5 चम्मच भरून मोठे दही घेतलेलं आहे. दह्याची क्वांटिटी ही आपण ग्रेव्ही किती करणार आहोत त्यावर ठरते. आता ह्यामध्ये हळद आणि लाल तिखट घालून घेतलेलं आहे. लाल तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर आणि जिरा पावडर घालून घेतलेली आहे. दह्याची क्वांटिटी ही ग्रेव्ही किती करायची त्यावर अवलंबून असते, त्यामुळे तुम्ही दही कमी जास्त करू शकता. आता ह्यामध्ये 1 चम्मच भरून मी धना पावडर घातलेली आहे आणि 10 ते 12 काजूचे तुकडे घालून घेतलेले आहेत. आता हा सगळा मसाला आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायची. त्याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. बघा, मसालाही तयार झालेला आहे आणि इकडे 15 मिनटं झालेली आहेत. आपण फ्लावरला व्यवस्थित चोळून स्वच्छ करून घेणार आहोत. हळद मिठाच्या पाण्यातून फ्लावर काढल्यामुळे किती स्वच्छ झालेला आहे तो बघू शकता तुम्ही. आता आपल्याला ह्यामध्ये 1 चम्मच भरून मी काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करते आणि त्याचबरोबर थोडीशी आपण ह्यामध्ये हळद टाकून घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला ह्यामध्ये टाकावी लागेल थोडीशी लाल मिरची पावडर, थोडंसं तिखट होण्यासाठी, थोडं धना पावडर आणि थोडीशी जिरा पावडर. आता ह्यामध्ये आपण चवीला मीठ घालून घेऊया आणि ह्यामध्येच आपण घालणार आहोत 1 ते 2 चम्मच छोटे भरून बेसनाचं पीठ. आता 1.5 चम्मचच्या आसपास मी बेसनाचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे फ्लावरला आपण जे चण्याचं पीठ, मसाले टाकलेले आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. फ्लावरला सगळे मसाले लागले गेले पाहिजे. झाला, आता आपल्याला ह्याला मस्तपैकी फ्राय करून घेणार आहोत. आपण जसे भजी तळतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे सगळे फ्लावरचे तुकडे फ्राय करून घ्यायचे. फ्लावरला आपल्याला 2-3 मिनटं व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे, त्या जेणेकरून त्याचा सगळा कच्चापणा निघून जाईल. व्यवस्थित असा फ्लावर आपण फ्राय करून घेणार आहोत आणि तेलामध्ये सगळे मसाले वगैरे पडतात, तर ते सगळे मसालेसुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत. तेल गाळून घ्या, म्हणजे सगळे मसाले आपल्याप निघतील त्यातले. आता फ्लावर व्यवस्थित फ्राय झालेला आहे आणि आता हा फ्लावर आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि उरलेलं तेल गाळून घेणार आहोत, जेणेकरून हा मसालासुद्धा आपल्याला भाजीसाठी वापरता येईल. अशा पद्धतीने मी संपूर्ण फ्लावर तेलातून काढून घेते आणि हे तेल गाळून घेत आहे. आता आपण ज्यामध्ये फ्लावर तळला आहे तेच तेल आपण भाजीसाठी वापरणार आहोत. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये 4 दाणे मिरीचे आणि 4 लवंगा, 2 तेजपत्ता आणि 2 सुक्या लाल मिरच्या यांना चांगलं परतून घेणार आहोत आपण. हे चांगलं परतत आलं की त्यामध्ये आपण 1 चम्मच भरून जिरे घालून घेणार आहोत. जिरे चांगले तडतडले पाहिजे. आपला खडा मसाला व्यवस्थित भाजत आलेला आहे. आता ह्यामध्ये 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक, त्यांना भाजून घेऊया. कांदा व्यवस्थित भाजत आला की त्यामध्ये आपण अर्धा चम्मच भरून आलं लसणाची पेस्ट टाकून घेणार आहोत. कांद्यासोबतच आपण आलं लसणाची पेस्टसुद्धा व्यवस्थित परतून घेणार आहोत. म्हणजे व्यवस्थित कांदा, आलं लसणाची पेस्ट शिजत आली की त्यामध्ये आपण मटारचे दाणे टाकणार आहोत.
म्हणजे वाटाणा आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत. वाटाण्याला सुद्धा कांद्यासोबत आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. वाटाणा व्यवस्थित परतला गेल्यानंतर आपण जी दह्याची ग्रेव्ही केलेली ती दह्याची ग्रेव्ही आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत आणि अगदी तिला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत. आपल्या भाजीला खरी चव आणि जो वेगळेपणा देणार आहे ती ही ग्रेव्हीच आहे. ग्रेव्हीला मस्त परतून घ्यायचं आहे, तिला मस्त तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. आता आपण फ्राय केलेला फ्लावर ह्यामध्ये घालून घेतलेला आहे. चवीला मीठ, थोडीशी कसुरी मेथी जिने स्वाद एक नंबर येणार आहे आणि हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून हे सगळं आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. येणाऱ्या गुढीपाडव्याला तुम्ही ही भाजी तुमच्या किचनमध्ये नक्की बनवा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भाजीमध्ये तुम्हाला जितकी ग्रेव्ही करायची असेल तितकं आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. थंड पाणी अजिबात टाकायचं नाही, तर गरम पाणी टाकायचं आहे. त्यामध्ये आपण चिरलेल्या आल्याचे उभे तुकडे टाकून घेणार आहोत आणि झाकण ठेवून ही भाजी व्यवस्थित 15 ते 20 मिनटं स्लो गॅसवर शिजवून घेणार आहोत. हे बघा, आपली भाजी मस्तपैकी शिजलेली आहे आणि व्यवस्थित ग्रेव्ही झालेली आहे. ही भाजी जसजशी थंड होणार तसतशी ही घट्ट होत जाणार आहे, कारण की ह्यामध्ये आपण वापरलं आहे ते बेसनाचं पीठ. त्यामुळे ह्या भाजीला थिकनेसपणा तर हा येणारच. जसजशी ती थंड होणार तसतशी ती घट्ट होत जाणार आहे. बघता बघता आपली भाजी तयार झालेली आहे. फ्लावर मटारची रस्सा भाजी. तुम्ही सुद्धा ही भाजी तुमच्या किचनमध्ये नक्की आवर्जून बनवा. तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून शुभ गुढीपाडवा.